तुमच्या माध्यमातून तमाम मुट्टेकरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खूप मोठं मताधिक्य देऊन आणि प्रचंड मोठं यश शिवसेनेच्या या सगळ्या पॅनलला या जिल्ह्यातल्या नागरिकांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे मला या ठिकाणी विजय मिळाला आहे. कारण या निवडणुकीमध्ये मी लोकांच्या समोर केलेलं विकास काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर ठेवले. लोकांना ते मान्य झालं आणि खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी या ठिकाणी दिले. या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अज्ञात अनेक लोकांचा याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले. सगळे उमेदवार जे 4 उमेदवार आमचे हरलेत वास्तविक पाहतात ते 4 उमेदवार इतकी ताकदीने लढले की लढल्यामुळे पॅनल आमचा विजय आमच्या पॅनल विजय सोयीस्कर झालेला आहे आणि खूप मोठं यश आम्हाला दिले. या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी तिथल्या लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली आणि निश्चितपणे जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे शब्द ते सगळे कार्य पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करायचे. दादा नगरपालिकेची जी ऐतिहासिक निवडणूक झाली, ऐतिहासिक निवडणूक अशासाठी की गेले अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आली. ती संपुष्टात येत असताना लोकांनी संपुष्टात आणत असताना विकासाचं विजन ज्यांनी मांडलं त्यांच्याकडे सत्ता दिली आणि लोकांनी विकास कोण करू शकतं ह्याचा विचार करून आम्हाला सत्ता दिलेला आहे. कुणाला जिरवायची कुणाला पाडायचं हे धोरण नसताना फक्त विट्याचा विकास व्हावा. जो 40 वर्ष विकास खुंटलाय तो विटा शहर वेगळ्या वाहनावर जावं म्हणून ही निवडणूक झाली आणि त्याला लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली. त्याच लोकांच्या विश्वासाला कधी तड न जाता जे लोकांना आम्ही शब्द दिलाय ते शब्द प्रमाण मानून काम करू आणि जनतेचे आभार मानतो. ऐतिहासिक विजय होतो. या पद्धतीचा विजय आपल्याला अपेक्षित होतं का? पण नक्कीच होता. ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुकीला सुहासभाई यांना ज्यावेळेला 4,500 लीड मिळालं त्याच वेळेला ज्यावेळेला आम्ही ज्यावेळेला प्रचार करत असताना फिरत असताना लोक म्हणजे आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे. पण हे मतदान करते फक्त विधानसभेसाठी नाही तर नगरपालिकेसाठी. तेव्हापासून लोकांनी जे धोरण ठेवलं होतं ते धोरण मनात आणून लोकांनी त्याचा निकालात परिवर्तन करून टाकलं. विधानसभेला सहानुभूतीचा विजय होता असं जरा आरोप झाला. असं सहानुभूतीचा विजय असं लोकांना वाटणं साहजिक आहे. त्यावेळेला आमच्या वडिलांचं निधन झालं, सहानुभूती तर होतीच, पण लोकांचा आमच्या दोघांच्यावर आणि आमच्या पार्टीवर पूर्ण विश्वास होता आणि तोही आज आहे. त्यामुळे विकास आम्ही करू शकतो याचा पूर्ण विश्वास असल्यामुळे लोक आमच्या बरोबर आहे. एवढा मोठा विजय होते पण आज अनिल भाऊ नाहीत बघायला. प्रत्येकांच्या प्रतिक्रिया तेच येते. सगळ्यात वाईट तेच आहे की आज खऱ्या अर्थानं कारण हे विजय आज ठीक आहे आज आम्हाला यश मिळाले पण हे यश मिळावं म्हणून 40 वर्ष काही लोक संघर्ष करत होते. त्यावेळेला भाऊ त्यांच्याबरोबर होते. अनेक लोकांनी आपलं राजकीय नुकसान करून घेतलं. अनेक लोक पराभूत होत असताना सुद्धा त्यावेळेला उभं राहिली होती. त्या सगळ्या लोकांचं त्याग खऱ्या अर्थानं हे या रूपामध्ये आज आम्हाला बघायला मिळते आणि आज सगळ्यांची भावना अशी की आज अनिल भाऊ बघायला असायला पाहिजे. आजचा विजय खऱ्या अर्थानं श्रेय कोणाला देता विजयाचं? अख्खं श्रेय विठ्ठलच्या तमाम जनतेला आहे. कारण मी तुम्हाला इलेक्शन करणं मुद्दे पोहोचवणं ही आमची जबाबदारी असते. निर्णय करणं हा शेवटी मतदारांचा अधिकार असतो आणि मला असं वाटतं की त्यांनी निर्णय पहिल्या दिवसापासून करून ठेवला होता की ह्या मुलांच्या पाठीमागं ह्या शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीमागं जायचं आहे की काहीतरी काम करू शकतात. त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे ते तमाम विठ्ठलच्या मतदारांचं श्रेय. ऐतिहासिक विजय खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोठा विजय अनपेक्षित विजय. अनपेक्षित विजय तुम्हाला असं वाटतंय पण मी ज्यावेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी खूप म्हणजे जवळपास 10-12 हजार घरामध्ये मी जाऊन भेटून आलो होतो. लोकांचा प्रतिसाद असा होता की मी अगदी काल रात्रीपर्यंत मी सांगत होतो की तुम्हाला अंडर करंट आहे अनपेक्षित निकाल तुम्हाला दिसेल. खूप मोठा विजय या ठिकाणी सगळ्या पॅनलला मिळालेला आहे.